करण्याची इथे संधी मिळत असते आणि अशा वेळी मिळालेल्या संधीचं सोनं करणं प्रत्येकाला गरजेचं असतं. कारण की इथे जर आपण नाव कमवलं तर कदाचित गावाच्या संघामध्ये सुद्धा आपल्याला संधी मिळेल. कॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरी इन अनसर्टन डेज असं म्हणतात. आणि जर आपल्याला संधी मिळाली तर त्या संधीवरती आपल्याला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. दरम्यान हा चेंडू डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात खराब झाल्यानंतर मात्र इथे कमबॅक करताना मयूर हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट जाताना. हा पुन्हा एकदा चेंडू. इथे मात्र मोठा फटका आहे, उंची जास्त आहे आणि लांबी थोडीशी कमी आहे. सुरेख टिपलेला हा झेला. फलंदाज बाद. तर भावेश यांच्यासाठी मात्र इथे जे भूपतराव विलवेन संघाचे संघमालक आहेत सोनूजी भूपतराव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक मात्र इथे लगावण्यात आले. त्याचबरोबर विकेट हॅट्रिक तर त्यांच्या संघाच्या गोलंदाजांनी इथे पटकावली तर तब्बल रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र इथे त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. बघा संघमालक येते आणि आपल्या संघांनी चांगला खेळ करावा, आपल्या संघातल्या खेळाडूंनी चांगला खेळ करावा अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी मात्र इथे त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावली जात आहेत. एक विकेट मात्र इथे सुजितजी सावंत आणि सतीशजी क्षीरसागर यांच्यासाठी सुद्धा इथे पारितोषिक आता लगवण्यात आले. जर आपण झेल घेतला तर रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक मला वाटते आपल्याला इथे दिलं जाणार आहे. बघा आता पारितोषिकांची भरभर इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु खेळाडू ते पारितोषिक पटकवणार काही बघणं गरजेचं आहे. नंबर 4 वरती फलंदाज झालाय. ऑफसाईड वरती हलक्या हाताने घेऊन काढले. शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं. एकेरी धाव. पंचांचा इशारा की 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपला गेलाय आणि या सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10.00च्या रन रेटने फलंदाजी करत असलेला संघ फलंदाजी करतोय आणि या धावफलकावरती धावा लागताना आपल्याला 20 पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट जे लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. आमचे ऑपरेटर निशांत असतील आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन प्रशांत पवार यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. अतिशय चांगली कॅमेरा ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. छायाचित्र टिपण्याचं काम मैदानावरती ते करतायत आणि त्याचबरोबर ऑपरेटिंगचं काम सुद्धा अतिशय सुरेख सुरू आहे. आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आभार व्यक्त करूयात. हॅलो. थँक्यू. तर 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. वीस धावा इथे मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपला गेलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती एक यंग खेळाडू आहे. खूप मोठा त्यांचा रनअप आहे. बऱ्याचशा पावलांचा रनअप घेऊन मात्र इथे ते गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू होता हलक्या हाताने घेऊन. नो चेंडूचा इशारा. पंचांचा इशारा. हा नो चेंडू आहे. खराब चेंडू बघा इथे फेकला गेलाय. सुरुवात षटकाची जशी व्हायला हवी होती. ओव्हर स्टेपिंगचा नो आहे का? हा ओव्हर स्टेपिंगचा नो आहे असणार आहे आणि 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या दुहेरी धावेने संघाचा धावफलक 22 या आकड्यावरती पोहोचलं जाणार. फ्रीट असणारे फ्रीटची संधी असणारे चेंडूवरती इतका चांगला रनअप असल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी सुरुवात चांगली होती की काय, पण सुरुवात खराब झाली. परंतु त्याच्यानंतर स्वतःला सावरताना फेकलेला हा चेंडू लॉंग लेग मध्ये जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण करण्यात आले. तत्पूर्वी एक सिंगल या फ्रीट चेंडूवरती मिळवली जाते आणि या एकेरी धावेने संघ 23 या आकड्यावरती पोहोचला घेणार.
कडाव प्रीमियर लीग पर्व तिसरे 3 दिवसांची श्रृंखला. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. 2 दिवसांमध्ये बऱ्याचशा संघांनी चांगला चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला आणि आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये थोड्याच वेळात वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंट्रेटर इन हिंदी टेनिस क्रिकेट बाबू शहा हे सुद्धा आपल्यासोबत नक्कीच जोडले जातील. हा चेंडू हलक्या हाताने कट केला गेलाय शॉर्ट पॉइंटला. सुरेख क्षेत्ररक्षण. एका वेळी हा चेंडू जर निसटला असता तर कुठेतरी जास्त धावा मिळू शकल्या असत्या, परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेलं चांगलं क्षेत्ररक्षण मिळालेली आहे फक्त एक सिंगल आणि या एकेरी धावेने पुन्हा एकदा संघ 24 या आकड्यावरती पोहोचला जाणार. भूपतराव 11 संघ आणि गावडे 7-12-11 यांच्या दरम्यान रंगणारा सामना आजच्या तिसऱ्या दिवसातला पहिला सामना मैदानावरती सुरू आहे या कडाव प्रीमियर लीग पर्व तिसरे मधला. अतिशय चांगला चेंडू इथे मात्र आता फेकण्यात आलाय बघा. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. अंधाधुंदी फटका मित्र म्हणून मारायचा होता, पण विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पोहोचणार कोणतीही धाव नाहीये. एक डॉट चेंडूची मात्र इथे समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक निर्धाव चेंडू मात्र इथे फेकला गेलाय. सुरुवात खराब केल्यानंतर मात्र इथे सुरुवात खराब झाल्यानंतर आपल्या षटकाला सावरताना गोलंदाज जकाश आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने फ्रीटच्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर मात्र 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. इथे मात्र उंची जास्त आहे आणि लांबी सुद्धा जास्त. हा मायटी हिट. इट्स अ 6 षटका. थँक्यू डीजे ऑपरेटर. चांगला षटकार आपल्याला इथे फलंदाजाच्या फळीतून पाहायला मिळतोय. या रोहित जे नंबर 3 वरती आले होते आणि आपल्या संघाला एक जास्तीत जास्त धाव्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी एक सिंगल इथे मात्र धावून पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा संघ 31 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू या षटकातला आतापर्यंत शिल्लक असणारे. सुरुवात चांगली झाल्यानंतर असं वाटलं होतं की या चांगली गोलंदाजी करून धावांवरती लोक येण्यामध्ये काम आकाशच्या गोलंदाजाच्या माध्यमातून होईल, पण त्याच्यानंतर मात्र इथे फलंदाजांनी चढवलेला हल्ला. एक षटकार पूर्णपणे या मेहनतीवरती गोलंदाजाच्या पाणी फिरताना पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेटच्या अँगलने गोलंदाजी करतोय. ऑफसाईड वरती ड्राईव्ह केले. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाणारा हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी सिंगलचं कन्व्हर्शन डबल मध्ये केलं जात आहे. पंचांचा इशारा ओव्हर एंड इथे मात्र केली जाणार. 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपला गेलाय आणि या 3 षटकानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती ती प्रथम फलंदाजी करत असताना 33 धावा. थँक्यू. अतिशय चांगलं संगीत इथे डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून वाजवण्यात येत आहे. त्यांना त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. तिथे मात्र उडवलेला हा चेंडू आहे आणि प्रयत्न सुरेख केले, परंतु चेंडू सीमारेषी पलीकडे जाणार. हा आलेला खण मयूर हे गोलंदाज आपल्याला शेवटच्या 4थ्या षटकासाठी येताना पाहायला मिळतील. सुरुवात इथे मात्र एक खणखणीत प्राराने केली जाते बघा. खराब चेंडू आणि घेतलेला खरपूस समाचार डीप पाईन लेगच्या पलीकडे. आणखी एक हा 6 धावांसाठी दमदार षटकार.
45 धावा इथे मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. बघा सुरुवात या षटकाची 2 खणखणीत प्रहारांनी मात्र इथे केली आहे. रोहितची फळी तापली असं म्हणायला हरकत नाहीये. हा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आता फसवण्यात आले. पंचांकडे मागितलेली दाद आहे, परंतु पंचांनी दाद इथे पेटावून लावली. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुखरूप आहेत आणि एक डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. बघा आता गोलंदाज सुद्धा चालाक आहे. त्यांनी ओळखलं 2 चेंडू वेगवान फेकल्यानंतर 2 चेंडूवरती 2 प्रहार करण्यात आले आणि आता कुठेतरी गती परिवर्तन करावं लागेल आणि ते गती परिवर्तन केलं आणि एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर आमचे सन्माननीय रविदादा पवार यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करूया. पण मैदानावरती मला वाटते झेल पकडला गेलाय. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. साहेबांना सन्माननीय हरीशजी कोलंबे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय उमेशजी गायकवाड साहेब या दोन्ही सन्माननीय मान्यवरांना आपण विनंती करूया की आपण उपस्थित आहात तर आपण मुख्य व्यासपीठावरती यावा आणि सामन्यांचा आनंद घ्यावा. तर चांदई संघाचे एक चांगले खेळाडू कैलासजी कोलंबे साहेब आपण उपस्थित असाल तर आपल्याला सुद्धा विनंती आहे मंचावरती यावं. दरम्यान हा आलेला एक कडकडीत चटकार लोंगनच्या सुरेख मात्र इथे फलंदाजी सुरू आहे. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा आणि त्या निर्णयाला अनुसरून मात्र इथे फलंदाजी होताना पाहायला मिळते. 61 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावण्यात आल्यात. 60 धावांचा पल्ला इथे मात्र गाठून पूर्ण करण्यात आला. 61 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडले असं म्हणायला हरकत नाहीये. तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि त्याचबरोबर हायट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक तर 5 षटकांचा सामना असणार आहे. पहिला सामना आपण आजच्या दिवसातला पाहतोय. कडाव प्रीमियर लीग कडाव संघाचा विचार जर आपण केला तर कर्जत तालुक्यातील एक मोठा संघ म्हणून त्या संघाची ओळख आहे आणि त्या गावाने आयोजित केलेली मानाची स्पर्धा गावाची प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या वर्षाचं दिमागदार आणि देखणं आयोजन टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि त्याचबरोबर अतिशय चांगलं आयोजन गेल्या 2 दिवसांमध्ये चांगले संघ होते. त्याचबरोबर चांगले समालोचक या स्पर्धेमध्ये आपल्या शब्दातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळाले. मानस थोडं थांबवतोय तुला. तर आमच्या गावचे एक उद्योजक KG मल्टी इलेक्ट्रिकलचे प्रोप्रायटर तसेच सहाय्यक प्रोप्रायटर ते अतुल दादा घरत यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत असेल. मानस आमची एक संकल्पना होती की कडाव प्रीमियर लीग शिवशक्ती क्रिकेट संघ हा कडावमध्ये कमीत कमी 700 ते 800 घर आहेत. परंतु एक अभिमानाची गोष्ट आहे
की कडावमध्ये फक्त एकच संघ आहे, शिवशक्ती क्रिकेट संघ कडाव. हा आम्ही एकत्र मिळून खेळतो, एकच संघ आहे. 15चा स्क्वॉड असेल, सपोर्ट आम्हाला भरपूर असतो, परंतु अजून कुठली टीम झालेली नाही, दुसरी टीम नाही आहे कडावमध्ये. आणि दुसरा विषय की भरपूर मुलं ही चांगले चांगले खेळतात, परंतु व्यवसायामुळं, नोकरीमुळे त्यांना खेळायला भेटत नाही, शिक्षणामुळे त्यांना खेळायला भेटत नाही. त्यामुळे ही संकल्पना आम्ही राबवली. त्याच्यासाठी वाईट चेंडू घोषित केला अंपायरने, आमचे अंपायर सागर कोळंबे आणि मराठे सर. तर जे जे मुलं आहेत कामावर जातात, कोणाचा बिझनेस आहे, त्यांना खेळायला भेटत नाही. हा एक गावाचा आमचा 3 दिवसाचा उत्सव आहे. नक्कीच आपण उल्लेख अजून केला की पुन्हा पंचांना कवायत करायला लावली आहे ती हर्षदने, आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 58. तर मानस सांगू इच्छितो की हा माझ्या कडा गावाचा एक अभिमान आहे. 3 दिवसाचा हा क्रिकेटचा रणसंग्राम नसून हा उत्सव आहे आमचा. तर ओव्हर टू मानस. नक्कीच अतिशय चांगला उल्लेख आपण केलात की इतकं मोठं गाव आहे, 700-800 घरं जवळजवळ या गावामध्ये आहेत आणि तरीही एकही संघ आहे, कारण एकीएस बळ आपण म्हणतो. शिवशक्ती कडाव संघ म्हटला की एक मोठा संघ आहे. आणि आजकाल आपण बघतो की बरीचशी छोटी छोटी गावं असली त्याच्यात सुद्धा 3-3, 4-4 संघ असतात. काही कारण की अनेक मित्र म्हणेन 19-20 प्रत्येक गावामध्ये होत असतं, त्याच्यामुळे 3-3, 4-4 संघ आपल्याला प्रत्येक गावामध्ये खेळताना पाहायला मिळतात. परंतु इतकं मोठं गाव असून सुद्धा एक संघ एकत्र येऊन सगळ्या गावांनी खेळणं हे खूप अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची बाब आहे. आणि त्याच्यामुळे आपण कडाव संघाचे ते मनापासून आभार व्यक्त करूयात, त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. त्याचबरोबर थोडीशी गोलंदाजी मैदानावरती खेळाकडे दुर्लक्ष झालं, क्षमा असावी. दरम्यान गोलंदाज इथे खराब गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल जो 5वं षटक घेऊन आलाय, 5 वाईड, 4 वाईड आतापर्यंत त्याच्या माध्यमातून फेकले गेले. 2 चेंडू खेळ या षटकामध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या संघाचा धावफलक 60 या आकड्यावरती पोहोचला गेलाय. ऑफसाईड वरती या चेंडूला खेळून काढलाय. या कव्हरच्या दिशेने जाणारा चेंडू होता, एकीने धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथे मात्र केली जाते असं आपण म्हणूया. चित्याच्या चपळाईने पूर्ण केलेल्या या 2 धावा संघाला 62 या आकड्यावरती नेऊन ठेवतील. सन्मान्य रवीजी पवार साहेब यांच्या माध्यमातून मात्र इथे पारितोषिक लगावण्यात आले. षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपये, चौकार हॅट्रिकसाठी 500 आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपयांची पारितोषिक असणार आहेत. दोन्ही संघांसाठी पारितोषिकं लगावण्यात आली आहेत. कारण की बऱ्याच वेळी आपण बघतो की जे मान्यवर असतात ते एकेका संघासाठी आपल्या संघाला जेव्हा आपण सपोर्ट करत असतो त्याच्यासाठी पारितोषिकं लगावतात, परंतु रवीजी पवार यांचं मन मोठं आहे. दरम्यान इथे एक फलंदाज बाद केला जातोय. आमचे डीजे ऑपरेटर हेमंत पवार, त्यांचं पण आपण मनापासून आभार व्यक्त करूया. अतिशय चांगली प्रेक्षकांची मनोरंजन करण्याचं काम, चांगली चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जातात, आमचा आवाज ते पोहोचवतायत, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू, इथे चांगला चेंडू फेकला गेला. या ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर फलंदाजाचा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फळीचा इथे संपर्क झाला गेला नाहीये. आणि एक निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाचा धावफलक 63 या आकड्यावरती असताना नौका फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतो आणि अजयच्या समवेत सुयोग हा फलंदाजी करतायत. हा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, ऑनसाइड वरती चेंडू जातोय, डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडविकेट पर्यंत येतोय, खराब पैकी आहे. इथे बघा दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती मात्र इथे केली जाते. 2 धावा पूर्ण आणि 4 धावा मित्र म्हणून इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि या 4 धावेंनी मात्र इथे पहिल्या सत्राचा खेळ संपला गेलाय. फर्स्ट इनिंग इथे एंड केली जाणार आणि या पहिल्या सत्रानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावरती नाणेफेकीचा कव्वल जिंकून धावा जमवल्या त्या 67 प्रथम गावडे 7-12-11 संघाने. आणि इथे मात्र भूपतराव वेलवेन संघासमोर आव्हान ठेवण्यात आलं. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 68 धावेंचं मात्र इथे आव्हान असणार आहे. आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होणार आहे येणारे सत्रामध्ये आपल्याला कळेलच.
तत्पूर्वी मी विनंती करेन उपस्थित आहात तर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन सामन्यांचा आनंद घ्या. आपलं सुद्धा या प्रीमियर लीग मध्ये मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. दरम्यान पुढचा सामना जो खेळवला जाणार आहे मी कडाव सुपर किंग्स संघाच्या कर्णधाराला विनंती करेन आणि त्याचबरोबर नक्ष जीत वॉरियर संघाच्या कर्णधाराला विनंती करेन की आपण टॉससाठी लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. कडाव सुपर किंग्स आणि नक्ष जीत वॉरियर संघ आपण टॉससाठी या. चला गावडे 7-12-11 संघ आपण जा मैदानावरती क्षेत्ररक्षण सजून घ्या. 30 चेंडू आणि विजयासाठी 68 धावांची गरज आहे. तर इथे मात्र आपण महाराजांच्या पुतळ्यावरती हार घालणार आहोत. मी सन्माननीय सोनूजी भूपतराव यांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण इथे पुष्पांची जी माला आहे ती महाराजांच्या गळ्यामध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणायचं झालं तर महासाहेब जिजाऊंनी बघितलेलं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न आणि वयाच्या 16व्या वर्षी 25 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वराच्या मंदिरात मुठभर मावळ्यांच्या साथीने घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, त्याच्यानंतर रायगडावर झालेला अभिषेक आणि अखंड भारतावरती हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवणारे आणि मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा फडकवणारे असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहिली ज्याने इतिहास गाथा, स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहिली ज्याने इतिहास गाथा, असा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माता, असे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण मानाचा त्रिवार मुजरा करूयात आणि या दुसऱ्या सत्राला सुरुवात करूयात. त्याचबरोबर भारतीय संविधानाचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती सुद्धा आपण पुष्पांची माला अर्पण करणार आहोत. मी सन्माननीय रवीजी पवार साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ती माला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे जनक मित्र म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आणि अस्पृश्य समाजातून ज्या समाजावरती पूर्वी खूप बहिष्कार टाकला जात होता, अशामध्ये 24 तासांमधले तब्बल 18 तास त्या माणसाने अभ्यास केला आणि त्याच्यानंतर ती पदवी बॅरिस्टरची हासिल केली आणि आपल्या समाजाला या समाजामध्ये न्याय मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलं असे या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार इथे अर्पण करण्यात येतोय. त्याचबरोबर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणरायाच्या प्रतिमेचं सुद्धा इथे आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. मी सन्माननीय अतुलजी गरज साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण गणरायाच्या प्रतिमेला पुष्पांचा हार अर्पण करावा. त्याचबरोबर आपण बघतोय की वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंटेटर इन हिंदी टेनिस बॉल क्रिकेट, द ग्रेटेस्ट सर बाबू शाह यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सुद्धा मी मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करेन. और बाबू शाह आपको पता नहीं होगा लेकिन मैं भी आपका बहुत बड़ा फैन हूँ. हाल ही में हालांकि हमारी मुलाकात पिछले काफ़ी सालों से लगभग 6 सालों से मैं कर रहा हूँ लेकिन हुई नहीं है, लेकिन लाइव के माध्यम से बहुत सारे टूर्नामेंट में आपकी कमेंट्री में सुनता आया हुआ और
आपके पास जो हिंदी के बादशाह थे वो शायद ही किसी के पास होगी, तो इसलिए आपका भी तहे दिल से इस टुर्नामेंट में स्वागत किया जाएगा. दरम्यान 17चा खेळ इथे सुरुवात केला जाणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पाहायला मिळतोय. सचिन हा गोलंदाज आहे. सुरुवात दुहेरी धावेने मला वाटते हा रजनीकांत पवाळी जे ज्युनियर डान्सर आहेत, मला वाटते त्यांचं इथे सुद्धा आगमन होते. त्यांना आपण विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. देखिए बाबूशाह, आज खूब जमेगा रंग जब आप और हम होंगे संग. हालांकि कुछ ही देर में हम अपनी बादशाह जरूर दिखाएंगे सभी दर्शकों को. दरम्यान आपण पुन्हा एकदा खेळाकडे वळूयात. 2 धावा धावफलकावरती सोडल्या जातील. हा चेंडू अतिशय सुरेख फेकला गेलाय. कट करायचा होता ऑफसाईड वरती, फलंदाज मात्र इथे चकवण्यात आलाय आणि चेंडू टॉस जाणार. बघा, सन्माननीय रवीजी पवार यांच्याकडून मात्र इथे पारितोषिक लगावली जात आहेत. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक मात्र इथे या दोन्ही संघांना दिलं जाणार आहे. आणि या रवीजी पवार यांचं मोठं मन आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बरेचसे मान्यवर आपल्या आवडत्या संघाला पारितोषिक लगावतात, परंतु इथे दोन्ही संघांसाठी पारितोषिक आहे. अक्रॉस द लाईन हा पडका खेळलाय. आडव्या बॅटीने आलेला लॉंग लेगच्या वरून इट्स अ 6. फॉर द टॉस सोनूजी भूपतराव यांच्या माध्यमातून सुद्धा हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र इथे लगावण्यात येत आहे. दरम्यान खेळाकडे आपण वळूयात. एक षटकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखी एक मोठा पडका, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा फायदा उचलला गेलाय. हा चौकार. धन्यवाद. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू डीजे. दरम्यान सोनूजी भूपतराव यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाणार आहे. कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत कडाव सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात नक्षजित वॉरियर्स. 2 संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. दरम्यान इथे हा आलेला षटकार आणि एक ताबडतोड सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान टॉस करून घ्या. मी सोनू भूपतराव यांना विनंती करतो, जे भूपतराव 11 संघाचे संघ मालक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल मात्र इथे केला जातोय 2 संघांच्या दरम्यान. टॉस केला आणि कडाव सुपर किंग संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय आहे. तर सामना संपल्यावरती आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. दरम्यान मैदानावरती थोडंसं खेळाकडे दुर्लक्ष केलं जाते, दिलगिरी व्यक्त करेन. पहिल्या षटकाचा खेळ पंच इथे संपला गेला आणि पहिल्या षटकानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये P1चं पहिलं षटक, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा 38 मीटरच्या सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, फलंदाजांना संधी आणि त्या संधीवरती मी धावांची गरज आहे. थँक्यू डीजे ऑपरेटर. तर इथे मात्र सेकंड ओव्हरसाठी बॉलर आपल्याला येताना पाहायला मिळतील, ज्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय.
शरद यांच्या हातामध्ये बघा आता चेंडू सोपवण्यात आलाय. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठून काढल्यानंतर मात्र इथे फलंदाजांना थांबवण्याची, फलंदाजांना बाद करण्याची, धावांना रोखण्याची जबाबदारी त्यांच्या कांद्यावरती दिली आहे. आणि या जबाबदारीला पार पडत असताना कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होणार येणाऱ्या सत्रामध्ये आपण पाहू. शरद यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू घेऊन तयार आहेत. पहिला लोवर फुलटॉस पहिल्या चेंडूवरती चढवलेला हा प्रहार आणि आलेला हा दणदणीत चौकार, 4 धावा. आई अगदी कोल्यांची सावली आणि आमची आई एकविरा माऊली कारल्याच्या डोंगरावरती आपण आई एकविरेचं दर्शन घेण्यासाठी जात असतो आणि त्याचे इथे गाणं डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून लगावण्यात आले. उद्या सोमवार, परंतु आज रविवार या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. हा बघा अक्रॉस द लाईन सीधे उंगली से घी निकल रहा है. मी म्हणेन उंगली टेढी करण्याची काहीच गरज नाहीये, परंतु पंचांचा इशारा डाव्या एसटीला सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि या चेंडूला वाईट घोषित करतात. वाईट धावेने एक धाव जोडली जाते आणि संघ 24 या आकड्यावरती पोहोचला जाणार. कडाव संघाचे कॅप्टन कुला आणि एक उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अभिजित देवगरे यांनी आम्हाला इथे आमंत्रण दिलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथे आज या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी आलोत. अभि देवगरे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. दरम्यान हा चेंडू इथे निर्धाव फेकताना, निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज शरद याच्या माध्यमातून ज्यांनी आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एक वाईड होता त्याच्यामध्ये, म्हणजेच 2 लिगल बॉल या षटकामध्ये त्यांनी फेकलेत. 5 धावा आपल्या गोलंदाजावरती खर्च केल्यात, जिथे 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा हा बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. उंची जास्त होती, या चेंडूवरती पूल करण्याचा प्रयत्न होता. शॉट स्क्वेअरलेगला सुरेख क्षेत्ररक्षण झालं गेलं. एक सिंगल मात्र या चेंडूवरती मिळाली जाते. बघा आता एकेरी दुहेरी धावेने संघाचा धावफलक पुढे नेण्याचं काम या 2 फलंदाजांच्या माध्यमातून सुरू आहे असं आपण म्हणूयात. गावडे 7-12-11 आणि भूपतराव 11 यांच्या दरम्यान रंगणारी ही पहिली लढत आहे आजच्या दिवसातली. कडाव प्रीमियर लीग पर्व तिसरेचा आजचा शेवटचा दिवस आहे. 4 नंबरच्या ट्रॉफीज आपल्याला इथे चमचमत्या पाहायला मिळत आहेत. तर वर्ल्ड कपची आठवण करून देणाऱ्या या ट्रॉफीज असतील. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. हा बाउन्सर पद्धतीचा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू स्वेअर आहे, कारण की या चेंडूवरती उंची जास्त होती. हा चेंडू स्वेअर आहे ना पंच? हा स्वेअर आहे. अवंतरच्या माध्यमातून एक धाव या चेंडूवरती जोडली जाते. इथे बघा सुरुवात चांगली झाल्यानंतर थोडीशी गचाळ कामगिरी करताना मित्र म्हणून गोलंदाज पाहायला मिळतील. हा पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता. चेंडूला उडवल्या हवेत असलेला चेंडू आहे. उंची जास्त, लांबी कमी, टिपलेला हा झेल. फलंदाज इथे मात्र बाद केला जाणार. हा पाणी द्या. थोडीशी खेळाडूला दुखापत झाली आहे. हा पाणी घेऊन जात आहेत आमचे छोटे स्वयंसेवक, त्यांचा आपण मनापासून सुद्धा आभार व्यक्त करूयात. क्रिकेट आहे, खेळ आहे, खेळामध्ये थोड्याफार दुखापती होत असतात, परंतु त्याच्यावरती लक्ष न देता खेळ खेळणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या संघासाठी 100% योगदान देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते मात्र इथे प्रत्येक खेळाडू देताना या संघासाठी, आपल्या संघासाठी आणि आपल्या गावाच्या स्पर्धेसाठी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. इथे मात्र नवीन फलंदाज नंबर 3 वरती भावेश मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये अजूनही शिल्लक आहे. 5 ओव्हरची ही मॅच आहे. स्कोरबोर्ड वरती धावा आहेत त्या 26 धावा. विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज असणार आहे.
हा चेंडू स्लॉट मध्ये फेकला होता, चेंडूला खडून काढलंय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने जाणारा चेंडू होता, थोडेसे क्षेत्ररक्षक होत आहेत. फंबल, सिंगलचं कन्व्हर्शन केलं जात आहे डबल मध्ये. ही दुहेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. बघा, जिथे मोठे पडके येत नाहीयेत तिथे मात्र निर्धाव चेंडू सुद्धा फलंदाज खेळत नाहीयेत, कारण की प्रत्येक निर्धाव चेंडू इथे मात्र धावा आणि चेंडूंमधलं अंतर वाढवणार, फलंदाजांचं दडपण वाढवणार. आणि हे ओळखून मित्र म्हणून फलंदाजी करताना हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ 28 या आकड्यावरती पोहोचला गेला आहे. शेवटचा चेंडू. हा इथे मात्र आता चढवलेला प्रहार आलेला, हा माहिती हिट लॉंगॉनच्या वरून षटकार, 6 धावा. धावा आहे धावपलकावरती 34. पाठलाग करायचा 68चा, म्हणजे 18 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. 2 षटकांमध्ये 34 जमवल्यात, आता 3 षटकांमध्ये 34 अजून जमवायचं आहे, म्हणजे अर्धा माउंट एव्हरेस्ट मित्र म्हणून चढलाय. अजून अर्धी चढाई बाकी आहे, आणि या चढाईमध्ये किती बेस कॅम्प येणार आणि किती अडथळे येणार हे आपण बघूया. जर गोलंदाजी चांगली झाली तर ते अडथळे निर्माण होऊ शकतात, गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो. पण फलंदाजी आतापर्यंत सुरेख सुरू आहे. एक फलंदाज बाद झाला असला तरी मित्र म्हणून सलामीला आलेला फलंदाज आकाश अजूनही मैदानावरती दम धरून आहे. जोपर्यंत आकाश मैदानावरती असणार तोपर्यंत मी म्हणेन भूपतराव 11 संघाच्या विजयाची आशा पल्लवित असणार. आणि अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येताना गोलंदाज पाहायला मिळतील. सचिन पवाळी, बघा मगाशी ज्यांनी आपल्या या गावाच्या स्पर्धेबद्दल एक चांगलं मत आपलं व्यक्त केलं ते आता बॉलिंग ट्रॅकवरती डावकुरे हाताचा गोलंदाज. आणि डावकुरे हाताचा गोलंदाज किंवा डावकुरे हाताचा फलंदाज क्रिकेटमध्ये थोडंसं त्यांना एक वेगळंच ॲडव्हान्टेज असतं असं आपण म्हणूया. ते थोडे नेहमी घातक मानले जातात, आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला लोवर फुलटॉस चेंडू होता तरी फलंदाजाला चकावला गेला आणि इट्स अ डॉट बॉल. चेंडूवरती कोणती धाव घेतली जाणार नाहीये. धावफलक 34 वरती स्थिरावताना पाहायला मिळेल. ऑनसाइड वरती चेंडूला खेळून काढलाय, डीप मिड विकेटला चेंडू जातोय, सिंगल पूर्ण केली जातीये. एकाच धावेने मात्र इथे समाधान मानावं लागेल, आणि या एका धावेने संघ 35 या आकड्यावरती पोहोचला गेलाय. बघा, आता प्रयत्न करावे लागणार धावांना जमवण्याचे. 2-3 मोठे पडके आले तर धावा आणि चेंडूंमधलं अंतर कमी होणार. भूपतराव विलन संघ विजयाच्या समीप पोहोचला जाणार, परंतु गोलंदाज मात्र इथे आता चांगली गोलंदाजी करून या सामन्याला युटर्न देत आहेत की काय असं पाहायला मिळतंय. हा चेंडू इथे मात्र मोठा प्रहार, मी म्हटलं होतं फटके धावा आणि चेंडूंचं अंतर कमी करणार, आणि हा आलेला एक उंच पुरा 6 धावांसाठीचा षटकार. नक्कीच भारत देशाची मन मोठ्या मनानं गाजवणार, आणि नुकतीच इंडियाने व्हाईट वॉश दिलाय वेस्ट इंडिजला. 3-0 ने ती श्रृंखला आपल्या नावावरती केली आहे, आणि भारतीय संघाने आपल्या एक तमाम भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब असणार ही की आपला संघ साऊथ आफ्रिकेमध्ये सिरीज पराभवाला सामोरं गेल्यानंतर मात्र इथे कमबॅक करून आपल्या देशाच्या भूमीवरती 3-0 ने व्हाईट वॉश देऊन वेस्ट इंडिज विरोधात ती श्रृंखला भारताने जिंकली. IPL ऑक्शन काल आज. IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग, आणि त्या IPL मुळे मित्र म्हणेन बरेचसे खेळाडू विचारले जातात, कारण की जर आम्ही दुसऱ्या संघांना सपोर्ट करत असतो तर मग आमचे मित्रमंडळी थोडासा आम्हाला ताणे देतात. महाराष्ट्र आहे, मुंबईला सपोर्ट करत नाही, भलत्या संघांना सपोर्ट करतो, पण ती पण एक क्रिकेटची वेगळी मजा आहे. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. हा फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडूचा घेतलेला समाचार, हवेत असलेला चेंडू, सुरेख टिपलेली झेल, आणि लॉलीपॉप चेंडूवरती फलंदाज इथे मात्र बाद केले जातील. पंच थर्ड अंपायर का? हा, तिसरे पंच इथे चेक करा प्लीज की भीमरचा नो आहे की नाही. 2 मिनिटं चेक करतायत आमचे. टेनिस क्रिकेट .in अतिशय चांगलं
त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. गेले 2 दिवस हा नो चेंडू आहे, पंच नो बॉल आहे, बिमरचा नो, इट्स नो बॉल. आणि फलंदाज बाद नसणारे. बघा कधी कधी असे बऱ्याचशा मुवमेंट्स होतात जिथे आता जर हा नो दिला नसता तर मग पाठीराखे म्हणाले असते की कुठेतरी वर खाली झालंय की काय, कारण की प्रेक्षक आहे ते काही म्हणू शकतात. पण इथे मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची इथे सहकार्य घेतलं आणि त्याच्यामधून मात्र इथे आमचे टेनिस क्रिकेट .in यांनी सांगितलं की हा चेंडू बिमरचा नो आहे, फ्री हिटची संधी असणार आहे. फ्री हिटची संधी बघा, फ्री हिटच्या संधीवरती चेंडूला मारायचं होतं पण इथे मात्र फलंदाजाला चकावलं चेंडूने, यष्टीरक्षकाला सुद्धा चकावलं असं म्हणावं लागेल. जिथे डॉट बॉल जाऊ शकला असता तिथे मात्र एक सिंगल या चेंडूवरती मिळवली जाते. लेग बायची ही धाव असणार आहे आणि या सिंगल धावेने संघ पोहोचलाय 44 या आकड्यावरती. 68 धाव्यांचा पाठलाग करायचा, 44 वरती संघ पोहोचलाय, म्हणजे अजूनही विजयासाठी 24 धाव्यांची गरज आहे. इथे प्रहार केलाय, हा चेंडू मोठा पडका डीप मिडविकेटला टिपलेला सुरेख झेल. आता मात्र फलंदाजाला माघारी परतवलं जाते. भूपतराव 11 संघाला मिळतोय आणखी एक हादरा फलंदाज बाद. बघा आता 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धाव्यांची गरज असणार आहे. सुरुवातीला 2 षटकामध्ये 34 धावा जमवल्यानंतर 18 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज होती. त्याच्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये केलेली चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी करून मात्र इथे या मॅच मध्ये आपल्या संघाला परत आणण्याचं काम सचिन पुव्वाळी या गोलंदाजांनी केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. फक्त 10 धावा खर्च केल्या या षटकामध्ये, एक गडी मात्र इथे त्यांनी बाद केला आणि या 10 धावा मात्र इथे कुठेतरी धावांवरती रोख लगावताना पाहायला मिळाल्या. तिथे समीकरण बनलंय 12 चेंडू आणि 24 धाव्यांचं, प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव येणं गरजेचं. प्रत्येक षटकामध्ये 12.00च्या सरासरीने मात्र इथे धावा जमवाव्या लागणार, कारण 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. न्यू बॅट्समन कमिंग क्रॉस ऑन द क्रीज आपल्याला पाहायला मिळतील. रोहित आयर आपल्याला नवीन फलंदाज, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येत आहे 4थं षटक घेऊन. सुयोग आपल्याला पाहायला मिळतील. छोटासा रनअप आहे, फिरकी पट्टू असतील बहुतेक. हा चेंडू आहे बघा, कलाईयों का इस्तेमाल, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न आणि थोडीशी क्षेत्ररक्षकाकडून तिथे चुकी केली जाते. झेल होऊ शकला असता परंतु ते थोडेसे तिथे फंबल झालेत आणि त्याच्यामुळे इथे मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. तिथे 3 धावा मला वाटते धावून इथे पूर्ण केल्या जातील आणि या 3 धावेने संघाचं धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल, पुढे सरसवताना पाहायला मिळेल. या 3 धावेने संघ पोहोचला गेलाय 47 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 21 धावेंची गरज आहे. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कलाईयों का इस्तेमाल, विराट कोहली अतिशय चांगले फटके खेळतो या कलाईच्या मदतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. दरम्यान अक्रॉस द लाईन फटका खेळण्यामध्ये त्रिफळाची फलंदाज इथे मात्र केला जातोय बाद. आणखी एक हादरा. डीजे ऑपरेटर यांनी नुकतंच गाणं वाजवलं. सुमित डोंगरे बद्दल म्हणायचं झालं तर जेव्हा आम्ही समालोचनाची सुरुवात केली होती वय वर्ष 11 असताना, तेव्हा दुसरी माझी ती नाईटची स्पर्धा होती चिरलेची आणि त्या स्पर्धामध्ये 6 चेंडूवरती 7 चौकार सुमित डोंगरेने लगावले होते. जरी मी तर म्हणेन पारगाव ग्रामीण मधून ते खेळत नसले, परंतु सुमित डोंगरेचं एक खूप मोठं नाव आहे या टेनिस क्रिकेट बॉल, या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बऱ्याचशा 50s त्यांनी अनेक मैदानावरती
लगावल्यात. अनेक मोठमोठ्या ओपनच्या टुर्नामेंटमध्ये सुमित डोंगरेने चांगली फलंदाजी केली, चांगला खेळ केलाय. आकाश तारेकरच्या मित्र म्हणून तोलाला तोल लावून फलंदाजी करताना सुमित डोंगरे आपल्याला बऱ्याचशा मैदानावरती नेहमी पाहायला मिळत असतात. परंतु ही कडाव प्रीमियर लीग आहे, इथे कडावचे धुरंधर काय करतायत हे बघावं लागेल. नवीन बॅट्समन येतील. आकाश वाघमारे बघा, ज्या आकाशने गोलंदाजी करताना थोडीशी खराब कामगिरी केली होती, परंतु ते आकाश मात्र इथे आता फलंदाजी करण्यासाठी आलेत. आणि आता संघाला गरज आहे आणि गरजेच्या वेळी जो दावा करणार तो खरा खेळाडू, पण इथे दावा जमवणार की नाही बघावं लागेल. हा चेंडू स्लॉट मध्ये फेकला होता. चेंडू थोडासा गती परिवर्तन होता, स्लोवर बॉल, चेंडूला कट केला गेलाय. फलंदाज इथे मात्र चकला गेलाय आणि आता डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बघा आता इथे थोडासा कानमंत्र आता दिला जातोय की कशा प्रकारे खेळ करा. स्ट्राईक रोटेट करा, स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचे. नॉन स्ट्राईकचे फलंदाज भावेश मला वाटते आहेत, ते चांगली फलंदाजी करू शकतात, त्यांच्याकडे क्षमता आहे. परंतु बघा इथे अतिशय खराब कामगिरी मित्र म्हणून आकाश वाघमारेची होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू फलंदाजांवरचं दडपण वाढवणार, कारण की इट्स अ क्रुशियल मुमेंट ऑफ द मॅच. आणि अशामध्ये इथे हे येणारे निर्धाव चेंडू कुठे ना कुठे भूपतराव वेलवेन संघासाठी महागा ठरू शकतात. हे फलंदाजांना ओळखणं गरजेचं आहे आणि ते ओळखून मित्र म्हणे त्याला अनुसरून फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. इथे षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, 1 विकेट आणि 3 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. हा पुढचा चेंडू इथे मात्र पार करवला गेलाय. हवेत असलेला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि काऊ कॉर्नरला वाईडिश लॉंगॉनला पकडलेला सुरेख जेल आकाश वाघमारेला बाद करतोय. तर बघा आपण बघतोय कडाव प्रीमियर लीग पर्व तिसरे 3 दिवसांची श्रृंखला. 4 नंबरच्या ट्रॉफीज आपल्याला स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 47 धावा. एकवीस धाव्यांची 7 चेंडूंमध्ये विजयासाठी गरज असणार आहे. 7 चेंडू 21 धावा, हा चेंडू खूप निर्णायक महत्वाचा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, LBW ची अफी, लेग बिफोर विकेट, परंतु लेग बाईज एक धाव या चेंडूवरती मला वाटते बॅटच्या सहाय्याने मिळेल. पंचांचा कोणताही इशारा आला नाहीये. बॅटकट ही मिळालेली एक धाव. 17चा इथे षटकाचा खेळ समाप्त करते. 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपला गेलाय. 30 चेंडू 68 धाव्यांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आहेत 48. विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि आता 20 धाव्यांची गरज आहे. बघा आपण उल्लेख करत होतो कडाव प्रीमियर लीग पर्व तिसरे, कर्जत तालुक्यातला एक ताकदवान संघ म्हणून शिवशक्ती कडाव संघाकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि त्या गावाने आयोजित केलेली 3 दिवसीय कडाव इतकं मोठं गाव असून सुद्धा आमच्या गावात एकच संघ आहे, एकी हेच बळ आपण असं नेहमी म्हणतो. आणि बऱ्याचशा गावांमध्ये 3-3, 4-4 संघ असतात, परंतु कडाव संघाची ताकद आहे कारण की त्यांच्यामध्ये एकी आहे आणि एकी असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंना कामास्तरीय असो किंवा काही कारणास्तव असो खेळायची संधी मिळत नाही, परंतु जे खेळाडू खेळतात त्यांनी कडाव गावाचं नाव मित्र म्हणेन संपूर्ण रायगड असो, कर्जत, खालापूर सगळीकडे मित्र म्हणे आपल्या गावाचं नाव मोठं केलं आहे. आणि त्या गावाने आयोजित केलेली 3 दिवसांची शृंखला, ज्याच्यामध्ये सुरुवातीचा आपण जर विचार केला तर मला वाटतं SP चॅलेंजर संघ म्हणजेच अभि देवगरे जे कॅप्टन आहेत त्या संघाचे, त्यांनी मात्र इथे
हा चेंडू ऑफसाईड वरती घेऊन काढलाय. एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. 6 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. दुहेरी धावेचा प्रश्न, जल्दी का काम शैतान का असं आपण म्हणतो, पण गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि या 2 धावा सोनू बोपतराव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. SP चॅलेंजर, RR11 आणि समर 11 हे 3 संघ मला वाटते टॉप 3 मध्ये पोहोचलेत. आजच्या दिवसात कोणता संघ पोहोचणार हे बघणं गरजेचं आहे. हा चेंडू ऑनसाइड वरती घेऊन काढलाय. लॉंग ऑन मध्ये जाणारा हा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट केला गेलाय. पंचांचं बोट वरती आलंय आणि बघा ही धाव धोक्याची ठरली गेली आहे. फलंदाज मात्र इथे बाद केला गेलाय. बघा अनिकेत देवगरेसाठी पारितोषिक आलंय. ओंकार शिंदे यांच्याकडून षटकारासाठी 500 आणि षटकारांची गरज सुद्धा आहे. पण इथे मात्र एक सिंगल धाव मिळाली जातीये. गोलंदाज संधी देणार का? पण संधी मित्र म्हणेन संधीची वाट बघण्यापेक्षा संधी इथे मात्र बनवावी लागेल. जर सरळ बॅट ते धावा नाहीत तर थोडीशी बॅट आळवी करावी लागेल. सीधी उंगली से घी नहीं निकल रहा तो उंगली टेढ़ी करने की जरूरत है. कॉज इट्स डू और डाई सिच्युएशन, अभी नहीं तो कभी नहीं. आता जर प्रयत्न नाही केले तर सामना आपल्याला पराभवाला सामोरं जाऊ शकतं, हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. आता विजयासाठी गरज असणारे येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची विजयासाठी गरज आहे. 3 चेंडू 16 धावा हा महत्वाचा चेंडू होता. पण इथे षटकारांसाठी तमाम पारितोषिक लगावली गेली परंतु त्यांचा उपयोग आता काही होणार नाहीये. सामना आता कठीण होऊन बसलाय. अशी चिन्ह मात्र भूपतराव 11 संघासाठी इथे निर्माण होताना पाहायला मिळतील. 3 चेंडू 16 धावांची गरज गेलेला हा निर्धाव चेंडू इथे मात्र विजयाच्या समीप नेऊन ठेवतो की काय गावडे 7-12 11 संघाला, असं मात्र इथे आता वाटावं लागलंय. 2 चेंडू आणि विजयासाठी आता 16 धावांची गरज आहे. 2 चेंडू 16 धावा. नुकतीच जी डोंबिवलीमध्ये स्पर्धा सुरू आहेत त्याच्यामध्ये हा चेंडू फटका आलाय. झेल घेतलाय. फलंदाज मात्र इथे बाद केला गेलाय. पण नुकतीच मी उल्लेख करत होतो की जी स्पर्धा सुरू आहे डोंबिवलीमध्ये त्याच्यामध्ये न्यू गोल्डन पोसरीला 1 चेंडू आणि 11 धावांची गरज होती. आणि त्या 1 चेंडू 11 धावांची गरज असताना न्यू गोल्डन पोसरी संघाने मला वाटते परवा तो सामना जिंकला होता. परंतु हे क्रिकेट आहे आणि चित्ताओ से भरा हुआ खेळ आणि कधी काय हुआ असं कधी काय होईल हे सांगू शकत नाही आपण. पण 2 चेंडू 12 धावांची गरज असताना 16 धावांची गरज असताना पकडलेला झेल. फलंदाज चला जवळजवळ आता हा सामना संपलाय असंच म्हणावं लागेल. फक्त औपचारिकता बाकी आहे. हा फलंदाज बाद केला गेला आणि मॅच संपली जाते. गावडे 7-12 11 संघाने हा सामना जिंकलाय. सुरुवात चांगली झाल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी भूपतराव 11 संघ विजयाच्या समीप जातोय की काय. 2 चेंडूवरती 34 धावा त्यांनी काढल्या होत्या पण इथे सामना संपला गेलाय. सो वेल प्लेड गावडे 7-12 11. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच अँड वेल प्लेड ऑल्सो भूपतराव 11. त्यांना सुद्धा आपण ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और